सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची सूचना आहे की बाबा ई केवायसी करणं अनिवार्य केलेलं आहे शासनाने। आता आपल्याला ई केवायसी कशा पद्धतीने करायची आहे आणि आपल्याला 2 मिनिटांमध्ये मोबाईलवर घर बसल्या ई केवायसी करायची आहे। आणि ज्या शेतकऱ्याची केवायसी झालेली नाही आणि ज्या शेतकऱ्याची ई केवायसी झालेली आहे यांनी कशा पद्धतीने चेक करायचे आणि आपल्याला पीएम किसानचा 23वा हप्ता जर पाहिजे असेल तर आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला ई केवायसी करणं अनिवार्य शासनाने केलेले आहे। आणि आता आपल्याला सर्वात प्रथम आता याच्यामध्ये आपल्याला 2 ऍप्लिकेशन आपल्या प्ले स्टोअर मधून आपल्याला घ्यायचे आहेत। ते म्हणजे पीएम किसान ऍप हे ऍप घ्यायचं आहे आणि आधार फेस हे पण ऍप्लिकेशन घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये ई केवायसी करत असताना कोणकोणत्या बाबी लक्षात ठेवायचं आहे। आपल्याला मोबाईलवर ओटीपी येणार आहे, ओटीपी टाकून आपल्याला सर्व काही गोष्टी सबमिट करून आपल्याला ई केवायसी आपली स्टेटस आपलं येस असेल तर ई केवायसी करायची गरज नाही, तिथं जर नो असेल तर तुम्हाला केवायसी करायची गरज आहे। आता सर्वात प्रथम कोणकोणत्या शेतकऱ्यांना करायची का नाही करायची, सर्व शेतकऱ्यांना आपली केवायसी झाली का नाही हे आपल्याला चेक करायचं आहे। चला तर आपण जाणून घेऊया आपल्या घर बसल्या मोबाईलवर 2 मिनिटांमध्ये कशा पद्धतीने आपल्या शिवाजी क्लास ऍग्रीकल्चरच्या माध्यमातून 2 मिनिटांमध्ये आपल्याला कशी केवायसी करायची आहे। प्ले स्टोर वरती 2 ऍप्लिकेशन इन्स्टॉल करायचे तुम्हाला। पहिला आहे पीएम किसान असं सर्च करा तर पीएम किसानचं हे ऍप्लिकेशन येईल, हे पीएम किसान जीओ आहे। तर हेच ऍप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे। आणि दुसरं ऍप्लिकेशन तुम्हाला येऊन सर्च करायचं आहे आधार फेस आयडी। तर इथे सर्च करा आधार फेस आयडी हे ऍप्लिकेशन फक्त तुम्हाला इन्स्टॉल करून सोडून द्यायचं, बाकी याच्यामध्ये काही करायची गरज नाही, फक्त इन्स्टॉल करून सोडून द्या। त्यानंतर जे पीएम किसानचं ऍप्लिकेशन आहे ते आपल्याला ओपन करायचं आहे। ओपन करून परमिशन अलाउ करायचं, नेक्स्ट बटनावरती खाली क्लिक करायचं आहे। नंतर आपली भाषा निवडायची आहे, इंग्लिश हिंदी काही निवडून सबमिट करायचं आहे। सबमिट करायची ओके करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे लॉगिनचं बटन दिसतंय तर लॉगिन बटनावरती क्लिक करायचं आहे। लॉगिन बटनावर क्लिक करून तुम्हाला लॉगिनचा टाईप विचारलाय, इथे सिलेक्ट करायचं बेनिफिशियरी। बेनिफिशियरी सिलेक्ट करून आधार नंबर सिलेक्ट करून आधार नंबर टाकायचा ज्या व्यक्तीची तुम्हाला केवायसी करायची आहे, तुमची असेल किंवा शेतकऱ्याची कुठलीही असेल तर शेतकऱ्याचा आधार नंबर टाका। फेशियल ई केवायसी लॉगिन या बटनावरती क्लिक करा आणि आय अग्री वरती क्लिक करून स्कॅन फेस वरती क्लिक करा। तर शेतकऱ्याला समोर ठेवायचं आहे आणि शेतकऱ्याचा जो काही फेस आहे त्याच्यामध्ये घ्यायचा आहे आणि डोळे ब्लिंक करायला लावायचे आहे। बरोबर त्या सर्कल मध्ये शेतकऱ्याचा चेहरा आला पाहिजे आणि डोळे उघडझाप करायला आले पाहिजे, ब्लिंक करायचे, तर ऑटोमॅटिकली स्कॅन होईल आणि इथे लॉगिन होईल। आपल्याला एमपिन विचारलाय, सेट करायचा आहे। एमपिन मध्ये कोणतेही 6 डिजिट टाका, पुन्हा एकदा कन्फर्म करा 6 डिजिट आणि सबमिट करा। हा एमपिन लक्षात ठेवा, तुम्हाला पुढे लावणार आहे। एमपिन आपला सेट झाला, आता डॅशबोर्ड वरती क्लिक करायचं आहे। डॅशबोर्ड वरती आल्यानंतर तुमची माहिती येईल आणि तुमची केवायसी झालेली आहे की नाही ते सुद्धा दिसेल। लँड सेटिंग दिसेल, आधार सेटिंग दिसेल, खाली ई केवायसी स्टेटस दिसेल। ई केवायसी स्टेटस जर यस असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही। तरी पण पाहायचं असेल तर खाली ई केवायसी फॉर अदर बेनिफिशियरी या बटनावरती क्लिक करा। जो कोणी शेतकरी असेल त्याचा आधार नंबर टाका आणि सर्च बटनावरती क्लिक करा। ई केवायसी झालेली आहे की नाही ते तुम्हाला इथे दिसेल, तर ई केवायसी ऑलरेडी डन दाखवेल। जर तुमचं असं येत असेल तर तुम्हाला पुन्हा केवायसी करायची गरज नाही, तुमचं सगळं ओके आहे, काहीही गरज नाही। तर आता केवायसी नक्की कशी करायची, तर ज्या शेतकऱ्यांना आधार नंबर इथे टाकल्यानंतर असं दाखवेल पहा ई केवायसी स्टेटस नो, त्याच शेतकऱ्यांनी फक्त आपली केवायसी करायची आहे। त्यांना स्टार्ट ई केवायसी हे बटन आहे त्यावरती क्लिक करायचं। स्टार्ट ई केवायसी या बटनावरती क्लिक केलं की एमपिन विचारला जाईल। मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की एमपिन लक्षात ठेवा, तो एमपिन इथे टाकून सबमिट करायचा आहे। एमपिन माहित असेल तर फॉरवर्ड सुद्धा करू शकता। एमपिन टाकून सबमिट केला तरी ते पाहू शकता जो कोणी शेतकरी असेल, ज्या शेतकऱ्याचा आधार नंबर तुम्ही टाकलाय त्या शेतकऱ्याचा इथे चेहरा तुम्हाला घ्यावा लागेल आणि चेहरा घेता नाही ते पहा अग्रीवरती क्लिक करायचं आणि स्कॅन फेस या बटनावरती क्लिक करायचं। स्कॅन फेस या बटनावरती क्लिक केलं की शेतकऱ्याला समोर थांबायचं, शेतकऱ्याचा या घोळमध्ये चेहरा घ्यायचा आणि डोळे ब्लिंक करायला लावायचे। डोळे ब्लिंक केले की इथे आपली केवायसी कंप्लीट होणार आहे। तर अशा पद्धतीने केवायसी